आणि आता बातमी पावसासंदर्भातली, कारण मुंबईतून पाऊस अचानक गायब झालाय। पावसाच्या सरींचा आनंद मुंबईकरांनी घेतलाही नसेल तोच मुंबईतून पाऊस नाहीसा झालाय। मुंबईकरांना पुन्हा घामाच्या धारांनी भिजावं लागतंय। जून संपत आला तरी यंदा पाऊस नसल्यानं मुंबईकरांची चिंता वाढली आहे। आता टेन्शन आहे ते थेट पाण्याचं। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांमध्ये साठा धोकादायक पातळीवर पोहोचलाय आणि पावसाची अजूनही प्रतीक्षा कायम आहे। ही परिस्थिती नेमकी काय बघूया। एक दिवस कहर, दुसऱ्या दिवशी ब्रेक, रस्ते जलमय, दुसऱ्या दिवशी सगळं कोरडं ठाक। मंगळवारी मुंबईला झोडपणाऱ्या मुसळधार पावसानं अचानक ब्रेक घेतला। बुधवार आणि गुरुवार हे दोन्ही दिवस पूर्णपणे कोरडे गेले आणि सूर्यदेव दिवसभर तळपत राहिले। हवामान खात्यानुसार हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र विरून गेल्यामुळे पावसाची तीव्रता कमी झाली। सध्या मान्सूनचा वेग मंदावला असून पुढचे काही दिवस हलका आणि अत्यल्प पाऊस अपेक्षित आहे। तज्ञांच्या मते रविवारपर्यंत पावसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात घटणार आहे। दररोज 200 ते 300 मिलीमीटर वरून पाऊस थेट 40 मिलीमीटर पर्यंत खालती येण्याची शक्यता आहे। मुंबईत सध्या मान्सूननं ब्रेक घेतलाय। हवामान तज्ञ सांगतात की जोरदार कमी दाबाची प्रणाली नसल्यानं पावसाचा वेग कमी झालाय। हा पॉज मान्सूनमध्ये सामान्य असला तरी यंदा जूनमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचं अंतर पडल्याचं दिसतंय। मात्र ही विश्रांती फार काळ टिकणारी नाही। रविवारी म्हणजे 28 जून पासून हलक्या सरी पुन्हा एकदा सुरू होण्याची शक्यता आहे आणि 1 जुलै पासून परिस्थितीत मोठा बदल अपेक्षित आहे। मान्सून पुन्हा सक्रिय होईल आणि 1 ते 5 जुलैच्या दरम्यान जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय। जुलैच्या पहिल्या आठवड्यात पश्चिम किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज है। अभी हम देखेंगे कि जो बारिश मिलेगी, हम देखेंगे कि उसका जो एक द्रोणिकाएं जो बन रही है या फिर बीच बीच में हम देखेंगे कि अगले आने वाले कुछ दिनों में एक साइक्लोनिक सर्कुलेशन जो है क्षेत्रों के ऊपर बनता रहेगा, जिसे हम देखेंगे कि मध्यम से और कभी कभी भारी बारिश मिलने की संभावना है। लेकिन हम 2 जुलाई के आसपास देखेंगे कि एक बे ऑफ बंगाल में एक अच्छी सी सिस्टम्स बन रही है, जिसको हम लोग काइंड ऑफ हम बोल सकते हैं कि लाइन लो प्रेशर एरिया बन सकता है, जिसके प्रभाव से हम देखेंगे 2, 3, 4 जुलाई के आसपास विदर्भ के अधिकांश क्षेत्रों को, खासतौर पर जो पूर्वी विदर्भ का जो क्षेत्र है या फिर जो दक्षिणी जिले हैं, यवतमाल की पूर्वी भाग की बात करें तो यहाँ पे एक अच्छी बारिश, मध्यम के साथ साथ भारी बारिश और तेज हवाएं चलने की भी संभावना बन रही है। पण या सगळ्या दरम्यान सगळ्यात मोठं संकट आहे ते पाणी पुरवठ्याचं। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांमध्ये केवळ 7 ते 10% इतकाच पाणी साठा शिल्लक आहे। 24 जूनच्या अहवालानुसार एकूण साठा फक्त 7.94% इतका धोकादायक पातळीवर आहे। जूनच्या मध्यात हा साठा केवळ 10%च्या आसपास होता। त्यामुळे मुंबईकरांसमोर पाणी टंचाईचं मोठं संकट उभं आहे। या परिस्थितीमुळे महापालिकेनं आधीच पाणी कपात लागू केली आहे। 15 मे पासून सरसकट 10% पाणी कपात लागू करण्यात आली, तर औद्योगिक आणि व्यावसायिक वापरासाठीची पाणी कपात 20% आहे। बांधकाम आणि इतर वापरावर निर्बंध आहेत, कारण धरणांमध्ये केवळ काही दिवसांचाच पाणी साठा शिल्लक असल्याचा इशारा याआधीच देण्यात आला होता। मुंबईचा संपूर्ण पाणी पुरवठा 7 धरणांवर अवलंबून आहे, पण सध्या काही धरणं जवळपास कोरडी आहेत। वैतरणामध्ये 0% पाणी साठा आहे। मोडक सागरमध्ये 20.46%, तानसामध्ये 1.85%, तर मध्य वैतरणात 10.98% इतका पाणी साठा शिल्लक आहे। भातसा तलावात 7.1%, विहार तलावात 45.13%, तर तुळशी तलावात 22.2% पानी साठा शिल्लक है। डेफिनेटली अगर हम ओवरऑल बात करें तो अलिनो का इम्पैक्ट स्टार्ट हो चुका है, और हमने देखा कि जून में जो अब तक बारिश हुई है वो सामान्य से काफी कम दर्ज की गई है। अगर हम बात करें अधिकांश क्षेत्रों की, अगर कुछ जिलों की अगर बात करें तो सामान्य से काफी कम बारिश, ऑलमोस्ट 50 to 60% कम बारिश दर्ज की गई अब तक। जो अगर हम बात करें नागपुर की खुद की बात करें तो यहाँ पे जो बारिश ऑलमोस्ट 40 या 50% कम दर्ज की गई है। साथ साथ जो अधिकांश जिले हैं, गढ़चिरौली, चंद्रपुर, वाशिम, यवतमाल, अकोला, अमरावती, इन जिलों की जो बारिश अब तक है सामान्य से 50 से % या उससे भी कम दर्ज की गए, जो एक दर्शा रहा है कि हाँ लिनो के इम्पैक्ट इस पर बने हुए हैं। सगळ्यात मोठी चिंता म्हणजे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अद्याप जोरदार पाऊस झालेला नाही। मुंबई शहरात पाऊस झाला, पण कॅचमेंट भागात म्हणजेच धरण परिसरात पावसाची कमतरता कायम आहे। त्यामुळे धरणं भरायला अजून वेळ लागण्याची शक्यता आहे। आता पावसाच्या दृष्टीने मुंबईकरांसाठी पुढचा आठवडा निर्णायक असेल। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।